परिषद शाळेत काय सांगा? माझी आपल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती राहील की आपण आतनं बघा. मी पाहिली शाळा सगळी. मी पालकमंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या योजनातनं या वस्ती साकुर्डीच्या प्राथमिक शाळेला निधी दिलेला आहे आणि एखाद्या खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेसारखी इमारत आणि स्वच्छता सगळ्या शैक्षणिक सुविधा आपल्या वस्ती साकुर्डीच्या प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत. लोकांचा सहभाग आहे. आपण ऐकलं असेल भाषणामध्ये 8.5 लाख रुपयाची लोकवर्गणी लोकांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून अशा जेव्हा इमारती आमच्या चांगल्या होतील, सुविधा चांगल्या होतील, काही शाळा जिल्हा परिषदच्या बंद होण्याचं कारण नाही आणि होणार देखील नाही. मी आपल्याला सांगेन, मी 2022ला पालकमंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याचा मी प्राथमिक शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर खूप मोठा भर दिला आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या 2 गोष्टींवरती मी अत्यंत भरपूर निधी आमच्या जिल्हा नियोजन समितीमधला शासनाकरता दिला आणि अनेक शाळा या मॉडेल स्कूल आणि अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट PSC आपल्या जिल्ह्यामध्ये आपण केलेले. त्यातली एक मॉडेल स्कूल आपल्या समोर आहे. लोकांचा सहभाग आज आहेच आहे, पण शासनानं सुद्धा सगळ्या योजनांचं कन्व्हर्जन केलं, एका ठिकाणी आणल्या आणि त्या माध्यमातून एवढ्या चांगल्या इमारती आपल्याला वस्ती साकुर्डीमध्ये झालेल्या दिसत आहेत. आज PM श्री कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3चं कामांचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं. मी गेल्या वर्षीच या नगर परिषद शाळा क्रमांक 3च्या या शाळेचं सगळं सादरीकरण कलेक्टर ऑफिसमध्ये पाहिलेलं होतं. पूर्वीचं सुद्धा या शाळेचं रेप्युटेशन, त्याचं कामकाज अत्यंत चांगलं आहे आणि केंद्राच्या निधीतनं, राज्याच्या निधीतनं आपण जवळपास 10 कोटी रुपये या पूर्ण शैक्षणिक संकुलाच्या कामासाठी या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि त्याचं भूमिपूजन हे आज मी या ठिकाणी आणि माननीय माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी केलं. अत्यंत चांगलं काम. म्हणजे नगर परिषदेनं चालवलेली शाळा प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलच्या पेक्षा दर्जेदार या ठिकाणी काम करू शकते, याचं उदाहरण या शाळेनं या ठिकाणी घालून दिलेलं आहे. त्यामुळं नक्कीच या सगळ्या चांगल्या उपक्रमाला आमचं सगळ्यांचं नेहमी सहकार्य राहिलेलं आहे आणि अधिक नावलौकिक, कराडच्या नावलौकिकात या शाळेच्या कामकाजातनं अधिक चांगला भर पडेल. आणि तुम्ही प्रेझेंटेशन PPT जर पाहिली तर दर्जेदार इमारत शाळेची या ठिकाणी आहे आणि मी ऑलरेडी त्याचं प्रेझेंटेशन पाहिलेलं होतं. काय सुधारणा त्यावेळी मला सांगायचे होते त्या मी सांगून त्या केल्या देखील आहेत. आता वेळेत काम पूर्ण करणं आणि चांगली वास्तू कराडकरांच्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरता, शैक्षणिक गुणवत्तेकरता या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायची, अशा पद्धतीचं काम कराड नगर परिषदेचं आहे. ते लवकरच ते करतील असा मला विश्वास आहे.